नरहरि शिक्षण संस्था ने उनके साथ गंभीर अन्याय किया है और सेवानिवृत्त सहायक शिक्षक पुरुषोत्तम मासूरकर का आरोप। पुरुषोत्तम मासूरकर उनकी नियुक्ति 25/6/1992 को सहायक अध्यापक के पद पर हुई और न्यायालय जाना पड़ा क्योंकि संस्था ने अस्थायी अधिकारियों के अनुमोदन के बावजूद उन्हें 3 वेतन वृद्धियां नहीं दी थी। वेतन वृद्धि के संबंध में न्यायालय ने उनके खिलाफ फैसला सुनाया। प्रिंसिपल ने उनकी सेवा 32 साल और 6 दिन तक दिखाई और 2 सितंबर 1989 सरकारी निर्णय के अनुसार 12 साल की सेवा पूरी तय है तो वरिष्ठ वेतन ग्रेड और 24 साल बाद चयन ग्रेड का आदेश है, लेकिन संस्था ने सेवानिवृत्ति के 2.5 साल बाद भी उन्हें यह नहीं दिया और शुरू से ही योग्य प्रशिक्षित शिक्षक है। उन्होंने सीनियर पे ग्रेड के प्रशिक्षण पूरा कर लिया है और उन्हें संस्था को देना था, लेकिन संस्था ने उन्हें मी पुरुषोत्तम परसराम मासूरकर, सहाय्यक शिक्षक, सेवानिवृत्त सहाय्यक शिक्षक, संत नरहरी शिक्षण संस्था साकोली द्वारा संचालित विविध शाळेमध्ये माझी नोकरी झालेली आहे। माझी नियुक्ती 25/6/1990, 91, 91, 92, 92, 93 या सत्रामध्ये सत्र अखेरपर्यंत संस्थेने केलेली होती। त्याला शिक्षणाधिकाऱ्याची मान्यता होती आणि उन्हाळ्याच्या सुट्टीकालीन मला पगारही मिळालेला आहे। तरीही पण संस्थेने मला माझ्या 3 वेतनवाढी दिलेल्या नाही, त्यामुळे मला न्यायालयात धाव घ्यावी लागली। न्यायालयाने माझ्या विरोधात निर्णय दिला, परंतु त्यांनी माझ्या वेतनवाढी संबंधामध्ये निर्णय दिला। संस्थेचं म्हणणं असं आहे की तुमची नियुक्ती 1993 पासून केलेली आहे, कोर्टाने मान्य केलेली आहे, परंतु संस्थेने माझी नियुक्ती 1990 ते 25 जून 1990 ते 30 जून 2022 पर्यंत जेव्हा माझी पेन्शन केस बनवली त्यामध्ये मुख्याध्यापकांनी दाखवलेली आहे। 32 वर्ष 6 दिवस माझी सेवा त्यांनी सलग गणन केलेली आहे। वास्तविक बघता माझ्या वेतनवाढी गेलेल्या असल्या तरी पण 2 सप्टेंबर 1989च्या शासन निर्णयानुसार माझी जेव्हा सेवा खंडित जरी झालेली असेल, पण ज्या दिवशी 12 वर्ष पूर्ण होतात त्या दिवसापासून त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी निवड आणि 24 वर्षानंतर निवड श्रेणी देण्यात यावी असा शासन निर्णय असताना सुद्धा संस्था मला ते देत नाही। अजूनपर्यंत मी सेवानिवृत्त झालेलो आहे। मला जवळजवळ 2.5 ते पावणे 3 वर्ष पूर्ण झालेले आहेत, परंतु संस्थेने ती मला दिलेली नाही। वास्तविक बघता मी पूर्ण अर्थाधारक, सुरुवातीपासूनच पूर्ण अर्थाधारक प्रशिक्षित शिक्षक आहे। वरिष्ठ वेतन श्रेणीचे, निवड श्रेणीचे माझे प्रशिक्षण पूर्ण झालेले आहे। एवढे असून संस्था अजूनही मला ते मान्य करायला तयार नाहीत। वास्तविक बघता संस्थेने ते देणे मला बंधनकारक आहे। 25/6/1990 पासून 30/6/2022 पर्यंत मला मान्य केलेले आहे व महालेखाधिकारी नागपूर यांनी त्याला मान्यता दिलेली आहे। असे असून सुद्धा माझी नियुक्ती 21 जून 1993 पासून का गृहीत धरण्यात आलेली आहे। वास्तविक बघता संस्थेने सेवा पुस्तकामध्ये 92-93ला 1400च्या वेतन श्रेणीवर मला नियुक्ती केलेली आहे। 93-94ला 1440 वेतनवाढ मला दिलेली आहे आणि शासनाचा कोर्टाचा निर्णय 18 जुलै 2014ला लागतो। मग अशा रीतीने 21 जून 93ला माझी नियुक्ती कशी काय झालेली आहे। वास्तविक बघता संस्था माझ्यावर हेतू पुरस्कार हा अन्याय करत आहे। मी 30 जून 2022ला निवृत्त झालेलो आहे। शासन निर्णयानुसार 30 जूनला निवृत्त होणाऱ्या शिक्षकांना काल्पनिक वेतनवाढ दिली जाते। मी संस्थेकडे बऱ्याच दिवसापासून 1 वर्षाच्या आधीपासून अर्ज केलेला आहे। संस्थेचं म्हणणं आहे की आम्ही प्रोसेसमध्ये आहे, परंतु अजूनही ती दिलेली नाही। अशा रीतीने माझ्या वेतनवाढी, 3 वेतनवाढी, माझी वरिष्ठ वेतन श्रेणी, माझी निवड श्रेणी, काल्पनिक वेतनवाढ अजूनही मला दिलेली नाही। हा माझ्यावर झालेला गंभीर अन्याय आहे। संस्था हेतू पुरस्कार मला कोर्टात जाण्यास भाग पडत आहे। मला आता आत्मदहन केल्याशिवाय गत्यंतर राहिलेले नाही।
याकरता आपण लक्ष घालून संस्थेवर योग्य ती कारवाई करावी आणि मला न्याय मिळवून द्यावा, अशी शासनाला माझी विनंती आहे.